नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये. सोसायटी नवसमाज आणि त्याचबरोबर या सोसायटीतल्या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या या भागात 2 होम मिनिस्टर सहभागी होत आहेत, देशपांडे वहिनी आणि कदम वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनींना. विलेपार्ले पूर्व आझाद रोड पद्मावती इमारतीमध्ये राहणाऱ्या सौ प्रज्ञा प्रकाश कदम वहिनींना आता आपण भेटणार आहोत. रांगोळी, वर्तमानपत्र वाचणे अशी आवड असणाऱ्या वहिनींची आता मतं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव प्रज्ञा प्रकाश कदम. माहेरचं नाव? माहेरचं नाव बिंदू शांताराम पवार. आणि माहेर कुठलं? माहेर इकडेच विलेपार्ल्याला, एअरपोर्टच्या तिथे. बर, त्या ओळख. हा माझा मुलगा प्रतीक. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हे माझे बहिणीचे मिस्टर. नमस्कार. ती माझी वहिनी. हा. ती माझी मामी. नमस्कार. हे शेजारचे हे कासले. बरोबर. हा माझ्या भावाचा मुलगा. ही माझी भाची वैष्णवी. बरोबर. ही एक भाची मानसी. ही सोनी, नितेश, रोहित, राहुल, मयूर, गीतिका, अंजली कासले, नानी आणि एक बहीण तिकडे आहे बरोबर आतमध्ये. सगळे घरातले आहेत, मिस्टर कामानिमित्त बाहेर आहेत. प्रश्नोत्तर. वहिनी कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज. हो. कुठे राहतात ते? कुठे राहायचे? ते पार्लर. मी माझं माहेर तिकडे एअरपोर्ट साइडला, सेंटर हॉटेल जवळ. आणि मग कुठे भेट झाली? भेट नाही झाली, आमचं ठरवूनच असं थोडं. अरेंज. हा. मग आता काय करतात मिस्टर? आता ते नागोठण्याला आहेत, केमिकल प्लांट मध्ये कामाला. हा. आणि तुम्ही काय करता? मी काय नाही, घरीच असते. घरीच असता. हा. आणि तुमचे वडील काय करायचे? माझे वडील असेच प्रायव्हेट कंपनीमध्ये होते कामाला. आणि तुम्ही भावंड किती? आम्ही भावंड 4. मी मोठी, 2 बहिणी आणि 1 भाऊ. मग तुम्हाला कसली आवड आहे? आवड मग कशाची आवड आहे लहानपणापासून? लहानपणापासून काय नाही, असंच शिक्षण माझं कमी झालं होतं म्हणून, नाहीतर शिक्षिका व्हायची आवड होती. हा. आणि खेळ वगैरे? खेळ वगैरे साधारण आपले मैदानी खेळाची वगैरे आवड आहे. स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे. आणि स्वभाव तुमचा? स्वभाव तर आहे, नॉर्मली आहे. नॉर्मली म्हणजे कसं? म्हणजे काय, थोडा तापट पण आणि मायाळू पण असं आहे. आता कोण नंदेला बोलवणार आहात? नाही, माझी बहीण आहे, नणंद गावी असते. अच्छा. बहीण आले. काय करतात त्या? गावी त्यांचं शेती काम आहे. बहीण पण घरीच असते. तिची आता छोटी मुलगी आहे, 1.5 वर्षाची. आल्यात त्या. बोलवा. चेतू ये. नमस्कार. नमस्कार. अच्छा, तुम्ही कुठे असता? नाला सोपाऱ्याला राहते मी. नाला सोपाऱ्याला. तुमचे मिस्टर काय करतात? माझे मिस्टर म्हणजे प्रिंटिंग प्रेस आहे आमची, घरातल्या घरातच आहे. अच्छा. पार्लरलाच आहे. आणि काय बहीण खूप चांगली आहे का तुमची? हो, बहीण चांगली म्हणजे सांगायचं म्हटलं तर आमच्या भावंडांसाठी तिने भरपूर केलेलं आहे लहानपणापासून. म्हणजे कसं काय? म्हणजे आमची परिस्थिती पहिली एवढी काही चांगली नव्हती. प्रायव्हेट कंपनीत तिने सांगितलं वडील कामाला आहे, त्यामुळे परिस्थिती एकदम बिक्कम होती. तर लहानपणापासून तिने आमच्यासाठी भरपूर कष्ट घेतले. छान. माझा त्यांना प्रश्न विचारू? हो, विचार. मला सांगा, एक किचन मध्ये जो एक्झॉस्ट फॅन आहे त्याला पाती किती आहे? 6 पाती आहेत. पुढे अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता उखाणा पूर्ण करा. चांदीच्या ताटात पिकलेली केळी. चांदीच्या ताटात पिकलेली केळी. प्रकाश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अभिनंदन. चला, आणखी 200 रुपयाचा बक्षीस. आणि आता 5 नावं सांगणार. पहिलं नाव तुम्ही, दुसरं तुम्ही लक्षात ठेवायचं. 3, 4 आणि 5. होम हवन, हाल हवाल, हाल पेस्टा, हावभाव, हारजीत. सांगा. होम हवन, हाल हवाल, हाल अपेष्टा, हारजीत, हाल हवाल आणि हारजीत. आणि मधला हावभाव विसरले, त्यामुळे हे बक्षीस गेले. बहिणींनी मिळून एक बक्षीस घालवलं. आता आपण घेऊया देशपांडे वहिनींना. विलेपार्ले पूर्व, नेहरू रोड, नवसमाज सोसायटी मधल्या सौ मंजिरी अभिजित देशपांडे यांना आता आपण भेटणार आहोत. गाणी ऐकणे, बॅडमिंटन खेळणे, रांगोळी काढणे अशी आवड जपणाऱ्या वहिनी आज प्रश्नांना कशा सामोरे जातात तेही बघूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव मंजिरी अभिजित देशपांडे. माहेरचं नाव? मंजिरी संजय भातखंडे. बरं, आता ओळख करून द्या. हे अभिजित देशपांडे. नमस्कार. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझ्या सासूबाई. बरं, नमस्कार.
ह्या पण माझ्या मामी सासूबाई. नमस्कार. ह्या पण माझ्या मावशी सासूबाई. अरे वा, नमस्कार. मामे सासरे. नमस्कार. माझी आजी. नमस्कार आजी. काकू. नमस्कार. ही माझी काकू. बर या छोट्या माझ्या नंदा. बर. आणि ही माझी एक अजून नणंद. वा वा वा, छान. तर अशा तऱ्हेने प्रश्नोत्तरांना आता सुरुवात होणार आहे. म्हणजे आता यांची भीती गेलेली आहे. आता काय टेन्शन येईल ते मला. प्रश्नोत्तर. तुम्हाला आणखी कसली कसली आवड आहे? डान्स करायची आवड आहे. हम्म. नंतर खेळायची खूप आवड आहे. मग डान्स केलाय तुम्ही यापूर्वी? हो. 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 कुठे कुठे केलाय? मी मटा सन्मान मध्ये केलेला. नाही नाही, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये. सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच केले की ठाण्यामध्ये गडकरी रंगायतनला केला. बालपण सगळं ठाण्याचं? नाही, अर्ध दादर अर्ध ठाणा. असं कसं असतं ते? म्हणजे ठाण्याला जन्म झाला, त्याच्यानंतर आम्ही लाईक दादरला राहत होतो. म्हणजे माझं बालपण सगळं शिक्षण वगैरे सगळं दादरला गेलं आणि नंतर मग मी ठाण्यात शिफ्ट झालो. आणि मग मिस्टर कुठे भेटले? ते आमचं अरेंज मॅरेज आहे. मान्य आहे ना मला, पण ते कसं काय, म्हणजे कुठे भेटले? माझ्या वडिलांची एक मैत्रीण आहे, त्यांचं स्वतःचं मॅट्रिमोनीचं बिझनेस आहे. मग त्यांच्या थ्रू? त्यांच्या थ्रू हा आमचं ठरलं. काय करतात मिस्टर? ते इंजिनियर आहेत, ॲक्सेंचर मध्ये नोकरीला आहे. नोकरी करतात. तुम्ही काय करता आता? मी फार्मास्युटिकल मध्ये आहे. मी HR नोकरी करता. नोकरी करते. बरं, आता कोणाला आणखी बोलवणार म्हणजे यांच्याशी मी गप्पा मारू शकेन? नणंदबाई, बहीण? नणंद. नणंद. नमस्कार. तुम्ही घाबरू नका. नाही नाही, तुम्ही काय करता? मी आता दहावी दिली यावर्षी. हो, अभ्यास केला ना खूप? हो खूप केला, वर्षभर केला. बरोबर. वहिनीबद्दल काय म्हणणं? चांगली आहे माझी वहिनी, खूप ताई सारखी आहे. हो. आणि ती किती वेळा अभ्यास कर कर सांगायची? ती बिलकुल नाही सांगायची. नाही. मला सपोर्ट फुल. हो, फुल सपोर्ट मला. अच्छा, वहिनीचा. म्हणजे तू बाहेर इतिहासाचं पुस्तक ठेव, आतमध्ये कुठल्या तरी गोष्टीचं ठेव. नाही नाही, मग? असं सपोर्ट नाही. मग म्हणजे यांचं लग्न आता नवीनच झालंय. नवीन झालं? अच्छा हा, अच्छा. म्हणजे माझ्या 10वीतच झालं यांचं लग्न. काय हो? तेवढाच काय तर तुम्हाला विरंगुळा मिळाला असेल ना? हो, तेवढे धमाल. बरोबर, ठीक आहे. आता मी वहिनीला प्रश्न विचारतो. अभ्यास तुम्ही केलाय, प्रश्नाची उत्तर वहिनी देते का बघूया. हा, बरं सांगा. इमारतीमध्ये म्हणजे या सोसायटीत शिरताना पायऱ्या जिथे सुरू होतात तिथेच G ब्लॉक असा बोर्ड आहे. त्यावर एकूण किती जणांची नावं दिली? 20. 20. वहिनींनी सांगितलं 20. रोज त्याच मार्गाने येतात आणि त्याच मार्गाने जातात. त्या बोर्डावरती नावं आहेत 14. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. बरं, मंगळसूत्राच्या 2 वाट्या. आता उखाणा पूर्ण करा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. पुढे. अभिजित रावांचं नाव घेते. होम मिनिस्टरच्या नाही. वेळ संपली. होम मिनिस्टर घरात आणि ते आहेत बाहेर असं म्हटलं असतं तरी चाललं. बर, आता वहिनी 5 मी शब्द वाचून दाखवणार. 1, 3, 5 तुम्ही सांगायचं, दुसरा आणि चौथं तुम्ही सांगायचं. हा, लक्षात ठेवा. लगेच त्याच क्रमाने. पाऊस पाणी, पाट पाणी, पान पोचा, पान सुपारी, पाठ पुरावा. सांगा. पाऊस पाणी. वर्गात बसल्यासारखं झालंय तुमचं. बरं, पुढचं तुम्ही सांगा. पाठ पोचा. पान सुपारी. तुमचं वर्गात काय होत असेल ते मला आता कळलं. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं ते एखादा तास सुरू आहे, अभ्यास केलेलाच नाहीये, आणि मग त्या शिक्षकांनी आपल्याकडे बघितल्यानंतर जे होतं प्रश्नाचं उत्तर द्यावं म्हणून, तेव्हा जे झालं ते म्हणजे आता. पण या सगळ्या गडबडीत बक्षीस